शेती, माती आणि संस्कृती या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा सन्माननीय रविकांत भाऊ तुपकर यांनी रान उठवलेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोटी कोटी शेतकऱ्यांचा पंचप्राण स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराचं अधुरं राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्रात विखुरलेला शेतकरी, शेतमजूर आणि निराधार बांधव एकत्रित यावा आणि त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा शेतकरी, शेतमजुरांची आणि निराधारांची एक वोट बँक प्रेशराइज व्हावी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला चळवळीची दिशा मिळावी म्हणून सातत्यानं रविकांत भाऊ काम करतायत। खरं तर सोयाबीनचा प्रश्न असेल, ऊसाच्या भावाचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल किंवा संपूर्ण कर्जमुक्तीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम रविकांत भाऊच्या रूपाने होते। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये झंझावातासारखा तो माणूस फिरतोय आणि म्हणून ही शेतकऱ्यांचे, निराधारांचे आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आदरणीय रविकांत भाऊंचं आगमन होणार आहे। आणि त्याच दिवशी स्वर्गीय शरद जोशींच्या विचाराला भारावून गेलेला स्वर्गीय शिवाजी तात्या माळुंबळे यांच्या पावन भूमीत अर्थात तुंगी नगरीमध्ये आदरणीय साहेबांचा, तुपकर साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सत्कार सोहळ्यासोबतच निराधार शेतकरी आणि शेतमजुराच्या वतीनं हा सोहळा तयार होत असतानाच निश्चितपणानं शेतकरी संवाद मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे। तर हा भव्य दिव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम तुंगी नगरीमध्ये होतोय। तुंगीवासियांना माझं नम्र आवाहन आहे, विनंती आहे की या एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याच्या समारंभाला, सोहळ्याला आपली उपस्थिती निश्चितच प्रार्थनीय आहे। हे सगळं शेतकरी चळवळीत काम करणारे नेते राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुणदादा कुलकर्णी, त्याच पद्धतीनं राजकुमार सस्तापुरे, विवेक पाटील अशी मंडळी आपण सगळे या कार्यक्रमाला यावं अशी विनंती करतायत। खरं तर निराधाराला दरमहा 3000 रुपये मिळाले पाहिजेत, सोयाबीनला 9000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे या विषयाचा उहापोह त्या सोहळ्यामध्ये होतोय। कृपया तुंगी नगरातल्या सगळ्या लहान थोर बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या प्रश्नासाठी एकत्रित येऊया, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवूया, शेतकरी, शेतमजूर आणि निराधार म्हणून एकत्रित येऊया। अशा पद्धतीचं शनिवारी आपण सगळे एकत्रित तुंगीत येतोय अशी मला खात्री आहे। धन्यवाद।